हाय, नमस्कार आमच्या भावा बहिणींना. हो का, आता आईचा जम्पर शिवायचा चाललाय, उद्या आईला जायचंय म्हणून. तसं तर राहत म्हणते मी, पण आता ती काय म्हणते बघा आता तुम्हीच भावा बहिणींना. ती माझं काम आहे ना, एक सई राहिले माझी, एक सई फोन आलता सकाळीच. आणि बऱ्याच भावा बहिणींच्या कमेंट अशा आहेत की आईला हलकी साडी घेतली. मला तसल्या काटापदराच्या साड्या जड आवडत नाही त्या, म्हणून मीच हलकी आणाय सांगितली होती. तिला हलक्या सुताची साडी आवडती, तसल्या काटापत्राच्या साड्या नेसायला नको म्हणती. नाही तर मग मी ह्याला आणलेली, काय पंचमीला तुमच्या पूनमताईला ही आणलेली, त्यातलीच एक ही करणार होती, देणार होती, पण ती तसल्या नेसतच नाही ना साड्या. मला योगिताने घेतली की पैठणी, पण ती नाही मी नेसत. तेव्हा का तिनं एकदाच नेसली जत्राला, तेव्हा का तशीच आहे घरात. हा, ती मला नाही जड साड्या आवडत अजिबात. तर आईचा जम्पर मी शिवती. हो का, जम्पर शिवायचं चाललंय माझं काम. आता म्हणलं उद्या उरकायचं नाही, आणि उद्या तर लवकर, आता त्यांचा लांबचा प्रवास असल्यामुळं, त्यांना लांब जायचं असल्यामुळं लवकरच निघतील ना. आणि बऱ्याच भावा बहिणींचं असं बी म्हणणं आहे की पाहुणे जायचे म्हणून लय खुश झाली या. तसं झालंय का? हा, पूनमच राहा म्हणते, पण ती मीच राहाय ना. बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की योगिताच्या नवऱ्याला पण कपडे घ्या. लय लय अशा कमेंट आल्यात, मी आताच वाचल्या. ती एवढी ह्याच्यात काय झालंय, मला मोबाईलकडे जरा बघायलाच भेटाना. तर आताच आपला जम्पर शिवत एक आत्ताच व्हिडिओ मी अपलोड केलेला, आईसाठी केलेले शॉपिंगचा, म्हणजे खरेदीचा. तर तिला मी जम्परचं पीस बी आणल्यात आहे शिवायला. तर शिवायच्यात आहे मला, पण आता नाही मी शिवून देऊ शकत, कारण की रात्रीत होणार नाही. मी तर तशी तिला म्हणती थांब, जम्पर ही शिवून देते सगळं, पण आता तिची थांबायची तयारी नाही. त्याला आता मी तरी काय करणार भावा बहिणींनो, तुम्ही सांगा. आता मी जम्पर योगिताचं पूनमचंच घालते बरं का. लय मैदाळ देत्या दोघी बी, ते बरोबर जरा त्यांच्या बाह्या ते तशा. मग आता मी घातल्या, मला तशाच बाह्या होणार की आपल्याच आकुड जाऊ दे, जीवन एकदाच आहे. आकुड काय फक्त लय नाही आपण आकुड शिवत. आता माझं जम्पर नसते मुलींच मी जम्पर दोघीच घालते जम्पर. मी काय अजून शिवलंच नाही जम्पर. तर आता योगी बी हिंडते बरं का बाहेर. काय झालंय तिला, पावसाचं जरा वातावरण बघून लय फ्रेश वाटायला लागलं ना दाजींना आणि तिला, त्याच्यामुळं जरा तेलाय गेलेत. तेल निकू एन्जॉय कर. आणि पाऊस, आता पावसाचं वातावरण एवढं जबरदस्त झालंय की आता पाऊस असा चांगला ही रपा येईल पाऊस, असं वातावरण झालेलं आहे. तर हो का, मी ही शिवती. काय काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की आपल्याला कशा भारी भारीतल्या साड्या घेती, आणि आईला घेतली का? हा होय, आता आपलं काय म्हाताऱ्या माणसाचं. पिन हल्ली का काय, लाईट डिम आली का काय? लाईट डिम आली, मोटर चल ना आता मिशन. आता काय करायचं, ठीक आहे, वाजायला येईल झाला जम्पर, आधा अधुराच राहिला. अर्धच काम झालं. प्रॉब्लेम झाला भावा बहिणींना, आधा अधुराच जम्पर राहिला. लाईटीचा प्रॉब्लेम आहे, लाईट आहे डिम, त्याच्यामुळं काय जम्पर हो का. आता मी तुम्हाला दाखवते आईला शिवलेला. पाठीमागचा भाग मी जोडलाय हो का, असा शिवलाय चौकोनी गळ्याचा. जी जी लेस आहे ना बाईची, ती मी गळ्याला बसवलेली आहे. असा शिवलेला आहे आईला. लिकीच देणार अशी शिवून, आई तर काय कधी आणणार नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आईसाठी असा मस्त असा जम्पर तुमची पूनमताई शिवणार. आणि अजून पण मी तिला कापड आणलेली इथं 2, ती पण शिवून द्यायची ती. तर ती कापड कसले ताई आणलं, ती कापड मी तुम्हाला मगाशी दावलं नाही का, दावलं नाही बहुतेक. हां, तर ती काय मला एका रात्री शिवायचं होणार नाही, मला रात्रभर जागावं लागलं. आणि त्याच्यात आता काय झालंय हो का, ही लाईटीचा प्रॉब्लेम बी झाला. लाईट डिमी आली ना, त्याच्यामुळे हे काय मिशनच चालू आहे ना, त्याच्यामुळं ही काय ही ठेवायचं ना. ही काय, ही 2 कापडं
आईसाठी अजून शिवायचे ती या आणले ती ना भारी दिसते तिला ह्या धोरणावर आणलेली इथं. पण आता काय लाईटीमुळं होत नाही. लाईट जर आली उद्या सकाळ तर तसं तर जर नाही जर जम्पर झालं तर उद्या आईला ठेवूनच घेईन मग. होय आहे हो राहणार ना. राहू हे करून नको म्हणूच खरं खरं म्हणती आता मी. जम्पर तयार झाल्यावर राहावंच लागेल. हा नाही जर जम्पर तयार झालं तर उद्या आईला ठेवून घेऊ आपण. हा झालं तर जाऊ. झालं तर जाऊ. आता लाईट डिम आहे आता होत नाही जम्पर. अर्धाच झालेला आहे. आणि मला आहे ना इथून तुला साडी मस्तपैकी जम्पर असा घातलेला बघायचंय ना कशी काय दिसली पाहिजे. भारी दिसली पाहिजे ना आई त्याच्यामुळं. तर ही पिशवीत ठेव. अजून तिच्या नवीन आणलेल्या परकराला टिपा ही मारून द्यायच्यात. बरंच असं काम आहे. लई काम आहे अजून. हा भरपूर. बरंच असं मला काम आहे. तर लाईटीने केलाय घोटाळा तर आता काय होणार नाही. म्हणजे लाईटीचं म्हणणं आहे की आईने उद्याच्याला राहावं. हितच राहावं. तर भाऊ बहिणींना तुमचं कसं काय मत आहे. आईने राहायला पाहिजे का नाही इथं. काय काय भाऊ बहिणींचं असं म्हणणं आहे की पुन्हा आईला चांगली महिनाभर पाठवूच नको 7-8-10 दिवस ठेवून घे. तर माझं तर म्हणणं आहे महिनाभर. पण आईचं मन लागना हो. होय का मन लागन आहे. लागतंय की मन पण ती एक सही राहिले माझं त्याच्यामुळे तिची सही किती 2 वर्ष झालं लय मोठी सही आहे ती. माझं व्हाय नाही पटापटा कशात नाही कशात अडकतंय आता काय करू. आता सगळं झालंय पण ती एक राहिली सही. एक सही राहिली एक सही. साहेब एक सही बाकी आहे. म्हणून आता ते उद्या जावं म्हणलं तेवढी सोय करावी मग बघू काय होतंय ते. आणि मी तुम्हाला सांगितलंच ना माझं काम झालं की मी सांगेन. मग काय म्हणणं आहे भाऊ बहिणींना तुमचं बघा आता तुम्ही. सांगते ते आता कमेंट मध्ये. काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की हिरवी साडी योगीला पूनमताई हिरवी साडी योगीला नेसव. योगीला काय घेतलं तर योगीला मी ह्या वेळेस काहीच नाही घेतलं. प्रत्येक वेळेस योगीची संगळ होती. प्रत्येक वेळेस मी योगीला घेत असते त्याच्यामुळे मी ह्या वेळेस योगीला काहीच नाही घेतलं भाऊ बहिणींना. तुम्हाला कसं वाटतंय. तुमच्या पूनमताईला चुकीचं केलं का. कारण की योगीची लई संगळ होती. हो इथं घ्यायला होती का नाही होत. हा होते प्रत्येक वेळेस योगीला घेत असते मी. पण ह्या वेळेस काय नाही घेतलं योगीला. होय योगे योगे काय करते या. ठेवते खाना खाने को चलाए वो खाना खाती है खाना खाती है. भाकरी खाते भाकरी योगी. जेवण चाललंय योगीचं. बेताचं काय व्हिडिओ टाकलं नाही तर भाऊ बहिणींना मी. पण चला आता उद्यापासून टाकन मग. योगीचं चाललंय जेवण. सगळ्यांचं जेवण झाली मीच राहिली जेवायची. आता मला जेवायचं या. मस्तपैकी असं जेवण करणार मी पण. तर म्हणलं चला आमच्या भावा बहिणींचं कन्फ्युजन दूर करावं की पूनमताई आईला हलकी नाही आईला हलकी साडी घेतली तर आपल्याला कशी भारी भारी घेती. आईला हलकी साडी घेतली तर ती आईची चॉईस आहे. आईलाच आवडती तसली साडी हलकी मऊ सुताची. मऊ सुताची साड्या आवडतात आईला. तसल्या नाही तर आवडत त्या काटा पदराच्या. ती म्हणते मी नेसत नाही असल्या साड्या. तशाच पडते ते तिच्या घरी नेऊन ठेवते. हा फुगार साड्या त्या मला नाही आवडत असले. फुगत्या साड्या असल्या काटा पदराच्या. हा काटा पदराच्या साड्या फुगते त्या म्हणून आई नेसत नाही तसल्या साड्या भावा बहिणींनो. तुम्हाला वाटतंय का तुमची पूनमताई आईला हलकी साडी घेईल. वाटतंय का. आता आईलाच आवडती तसली त्याला मी तरी काय करणार सांगा बरं तुम्ही. आणि हलकी साडी म्हणजे ती सुतानी हलकी आहे. भारी साडी आहे ती. नेसल्यावर आई एक नंबर दिसणार आहे आपली आई. हा का नाही. तुमच्या दाजीची सासूबाई कशी दिसली पाहिजे व. एक नंबर. दाजीची सासूबाई म्हणजे कशी तिथं गेल्यावर एकच नंबर दिसली पाहिजे. इथून जातानाच एक नंबर दिसली पाहिजे.
तर आई बसली जाऊन हवेला बाहेर. मी बी बघते अजून मिशन चालू होते का अजून एकदा. मिशन काय चालू आहे ना. बघा तुमचं दाजी मला घेतल्याशिवाय जेवत नाही तर. हो हा आता काय माहिती येते का नाही. तिची गॅरंटी कमी आहे आता लाईटीची. मिशनीचा टेप ठेवती इथं. काय माहिती बघू की आली तर हाय नाही आली तर राहिलं. तेव्हा का कसं चाललंय ह्यांचा बेत. हा जेवण चाललंय जेवण. सगळी जेवते ती मीच राहिली जेवायची. सगळ्यांनी जेवण केलं. मला बघावी लागल लाईट किती खायती. असली बरी बरी नाही म्हणजे लाईटच डिम झालेली आहे ना. लाईटच बरी नाही त्याच्यामुळं घोटाळा झाला ना ह्यो. लाईट जर व्यवस्थित असती तर झिंपर झाला असता शिवून. पण जाऊ दे आई बी त्याच्या निमित्ताने निदान झिंपर नाही त्याचं निमित्त करून तरी ठेवून घ्यायला येईल आईला. नाही तर आई तर राहायला तयार होत नाही पटकीने. किती लाईट आहे बघते की मी. ह्याच्यात लाईट कळती कशात स्टार्टरमध्ये. त्याच्या ती नाही ना डिम आहे हो कमी झाली. 144च लाईट आहे. व्होल्टेज 144 झालंय. त्याच्यामुळं आपले मिशन काय चला भावा बहिणींनो. आणि मग मिशन चला ना त्याच्यामुळं कपडे शिवू शकत नाही ना मग मी. लाईव्हला यायचं होतं बरं का मला. पण काय मी लाईव्हला पण नाही आली. म्हणलं चला आता जाऊन द्या बघू उद्या निवांत पाहुण्या रावळ्यातनं निवांत झाल्यावर मग लाईव्हला येईन. आणि व्हिडिओ बी येतील तुम्हाला. पाहुणं रावळा असल्यावर सुचत नाही ना काय जरा. लय 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 पडतं मग. गडबड होती जरा. तर आमचे बरेच म्हणजे बहिणी म्हणल्या त्या पूनमताई काय प्रॉब्लेम नाही. मी आज सकाळपासून व्हिडिओ टाकला नव्हता ना. काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला जसा टाइम भेटेल तसा व्हिडिओ टाका. तर त्याच्याबद्दल सगळ्या भावा बहिणींचं धन्यवाद सांगितल्याबद्दल मला. नाही तर मी पण म्हणलं होतं आज बहिणी आणि भाऊ रागाला जातील. पूनमताईचं काय तुमच्या व्हिडिओ सकाळपासून आलं नाही तर त्याच्यामुळं. कारण की सकाळचं व्हिडिओची वाटच बघून असतात सगळी भाऊ बहीण. मलाच होतोय उशीर काय काय टायमाला व्हिडिओ टाकायला. आणि तसं बी व्हिडिओला जरा उशीरच होतो मला व्हिडिओ टाकायला. टाईम जरी असला घरी पाहुणी जरी नसली तरी काय काय टायमाला उशीर होतो. येत नाही तर लवकर. तरी पण मी प्रयत्न करत असते लवकरात लवकर आमच्या भावा बहिणीपर्यंत व्हिडिओ पोचवण्याची. कारण की सगळी आतुरतेनं वाट बघत असतात. ते तीच तुमच्या पूनमताईसाठी लय आहे की तुम्ही एवढं जीवाच्या पलीकडे प्रेम लावताय. पूनमताईला पण तुमच्या लावता आणि पूनमताईच्या फॅमिलीला पण लावता. खरंच मनापासून तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. चला मग आता मी पण मस्तपैकी जेवण अशी करती बेत खाती. आणि सगळ्यांची झालेलं आहे. आईन मीच राहिलोय. आई माझ्यासाठी थांबली जेवायला. आईन मीच राहिली जेवायची. आणि शिवानी अपूर्वा झोपलेत आता निवांत. तर चला भावा बहिणींनो घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.